न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। बोल्हे गावात सामाजिक बांधिलकीचा महायज्ञ संपन्न। भव्य रक्तदान आणि डोळे तपासणी शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद। रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आणि दृष्टीदान हेच श्रेष्ठ दान, हाच उदात्त हेतू डोळ्यांसमोर ठेवून बोल्हेगाव नागापूर परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान व मोफत डोळे तपासणी शिबिर अत्यंत उत्साहात संपन्न झाले। वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन व विवेकानंद सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बुधाने हॉस्पिटलच्या तांत्रिक सहकार्याने आयोजित केलेल्या या आरोग्य महोत्सवाला परिसरातील नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला। हा संपूर्ण सामाजिक उपक्रम अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य नवनाथ मच्छिंद्र कातोरे यांच्या विशेष पुढाकारातून आणि मार्गदर्शनाखाली पार पडला। कैलासवासी मराठा प्रवीण पिसाळ सर यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। गणेश चौकातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या परिसरात सकाळी 8 वाजल्यापासूनच नागरिकांनी आरोग्य तपासणीसाठी गर्दी केली होती। बुधाने हॉस्पिटलच्या अनुभवी डॉक्टरांनी अत्याधुनिक उपकरणांद्वारे रुग्णांच्या डोळ्यांची मोफत तपासणी केली व त्यांना पुढील उपचारांविषयी योग्य मार्गदर्शन केले। बदलत्या जीवनशैलीत डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याचे समुपदेशनही यावेळी करण्यात आले। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी परिसरातील तरुण-तरुणींनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने पुढे येत स्वेच्छेने रक्तदान केले। माझे 1 युनिट रक्त कोणाचा तरी जीव वाचवू शकते याच भावनेने अनेक प्रथमच रक्तदान करणाऱ्या तरुणांनी यात उत्साहाने सहभाग घेतला। संकलित झालेले रक्त गरजू रुग्णांसाठी तात्काळ उपलब्ध करून दिले जाणार आहे। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन, विवेकानंद सोशल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बोल्हेगाव परिसरातील स्थानिक नागरिकांनी अहोरात्र परिश्रम घेतले आणि कार्यक्रम यशस्वी केला। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। आज बोलेगाव नागपूर प्रभाग क्रमांक 8 या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त तसंच वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन WMO आणि विवेकानंद सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर व डोळे तपासणी शिबिर यांचं आयोजन या बोलेगाव ज्ञानेश्वर मंदिर या ठिकाणी केलं होतं। तरी नागरिकांनी या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपल्या डोळ्यांची तपासणी व बरेच युवकांनी व पुरुषांनी या ठिकाणी रक्तदानाचं काम या ठिकाणी केलं आहे। असं चांगले शिबिर या ठिकाणी चांगल्या ऑर्गनायझेशन मार्फत आपण इथून पुढे या ठिकाणी भरवत जाऊ व जी लोकांना सेवा आहे, नागरिकांना बोलेगाव नागपूरमधील आपल्या जे नागरिकांना जी काही सेवा आहे ती देण्याचं काम या ठिकाणी आपण करणार आहोत। असेच अनेक शिबिर या ठिकाणी येणाऱ्या पुढच्या काळात आपण घेत आहोत आणि जास्तीत जास्त लोकांना कसा याचा लाभ होईल हा आमचा प्रयत्न राहील। आणि या ठिकाणी आज अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त भरपूर नागरिक या ठिकाणी जमा झाले, त्यांना अभिवादन केलं व रक्तदान करून त्यांनी आज या ठिकाणी कुठेतरी एक समाजाला देणं आपण काहीतरी लागतो या मार्गातून त्यांनी रक्तदान केलं आणि खासकर या ठिकाणी 101 तरुणांनी रक्तदान केलं। त्याबद्दल मी सर्व तरुणांचं या ठिकाणी खूप खूप आभारी आहे। तसंच WMO फाउंडेशनचे अशोकजी विटेकर साहेब व सर्व इतर त्यांचे जे सहयोगी आहेत त्यांचंही या ठिकाणी मी खूप खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी साथ दिली व या शिबिराचा कार्यक्रम पार पाडण्यास खूप अशी मदत केली। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ओके। जय जिजाऊ, जय शिवराय। आपण इथे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन प्लस आमचे नगरसेवक, लाडके नगरसेवक नवनाथ कातोरे यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर आणि डोळे बुद्राणे हॉस्पिटल, पुणे येथील बुद्राणे हॉस्पिटल यांच्या वतीने डोळे तपासणी शिबिर ठेवलेलं आहे। त्याला उदंड प्रतिसाद असा भेटलेला आहे। त्याबद्दल मी नवनाथ सेठ कातोरे, वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनतर्फे नवनाथ सेठ कातोरे यांचे खरोखर मनापासून आभार मानतो की त्यांनी आपल्या वर्ल्ड मराठा संघटनेला खूप सहकार्य केलेले आहे आणि इथून पुढे त्यांनी ग्वाही दिलेली आहे की वर्ल्ड मराठा संघटनेचा कुठलाही कार्यक्रम असेल तर त्यांच्याकडून आम्हाला सहकार्य भेटत राहील। जय जिजाऊ, जय शिवराय। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।